या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। शास्त्रांमध्ये शास्त्रकारांनी असे सांगून ठेवलेले आहे की ग्रंथामध्ये पुराणाद्वारे माणसाचा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्ष्या द्वेष भावना याचं जे काही त्याग करायचा दिवस आहे तो म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमा। फाल्गुन शुद्ध पौर्णिमा यंदा रविवारच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून असून 24 जानेवारी 2024 रोजी त्या होळी पौर्णिमेचा दिवस आहे। या दिवशी आपल्या शरीरातील जी काही बाधा पीडा संकट दुःख दोष दरिद्रता आहे यासाठी मत्स्यपुराणामध्ये आणि शिवपुराणामध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत। ज्यांचा विवाह होत नाही, विवाहामध्ये बाधा अडथळे आहेत, अशांनी एका नारळास 7 पेरी लाल दोरा गुंडाळून लायांच्या सोबत होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास विवाहामध्ये अनुकूलता प्राप्त होते, त्वरित विवाह प्राप्त होते, विवाह जुळते असे शास्त्रात सांगितलेलं आहे। मेष राशीच्या लोकांनी शारीरिक पीडा निवारण होऊन शरीर आरोग्य संपन्न राहावं याकरिता होळी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी होळीमध्ये ओंजळवर मसूर डाळ घ्यायचं, होळीच्या अग्नीत अर्पण करून तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ते पाणीच्या सोबत होळीला प्रदक्षिणा करून ते पाणी होळीच्या सभोवती अर्पण केल्यास शारीरिक पीडा निवारण होऊन शरीर आरोग्य संपन्न राहते। वृषभ राशीच्या लोकांनी आर्थिक सुखसमृद्धी प्राप्तीसाठी गुलाबाचे पाकळ्या ओंजळवर घ्यायचा, शुक्र ग्रहाचा मंत्र ओम द्राम द्रीम द्रौम सहा शुक्राय नमः हे मंत्र किंवा व्यंकटेश स्तोत्राचा पठण करून ओंजळवर गुलाबाच्या पाकळ्या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आर्थिक समृद्धी प्राप्त होते। मिथुन राशीच्या लोकांना ओंजळवर तांदूळ पाण्यामध्ये भिजवलेलं तांदूळ होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास बुद्धिमत्ता स्थिर राहते। जे काही बुद्धीमध्ये मन चंचलपणा द्विधा मनस्थिती कुठलेही निर्णय घेण्याची क्षमता नसते अशा मिथुन राशीच्या लोकांनी अग्नीमध्ये ओलं तांदूळ म्हणजे भिजवलेले तांदूळ अर्पण करावं। कर्क राशीच्या लोकांनी आपली स्मरणशक्ती वाढवण्याकरिता सार्वजनिक क्षेत्रामध्ये अपमान टाळण्याकरिता व प्रत्येक ठिकाणी मान सन्मान प्राप्त व्हावं यासाठी ओंजळवर नवधान्य एक गोटा कोबरा होळीच्या अग्नीत अर्पण करावा असं शास्त्रात आहे। सिंह राशीच्या लोकांनी ओंजळवर गहू गरीब लोकांना दान द्यावा। दान दिल्यानंतर एका तांब्याच्या तामणामध्ये 5 ओंजळ गहू घ्यावा, स्वतःच्या हातामध्ये अग्नीमध्ये सार्वजनिक होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करून 7 प्रदक्षिणा करावं। त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडेतून मुक्तता मिळून सुखसमृद्धी प्राप्त होते। यानंतर कन्या राशीच्या लोकांना नवग्रह अनुकूलता प्राप्तीसाठी हिरवे मूग घ्यायचंय, 7 वेळा आपल्या शरीरावरनं ओवाळायचंय आणि 7 मूठ अग्नीत अर्पण करायचंय। सार्वजनिक होळी जी असती त्या होळीमध्ये अर्पण केल्यास त्यांना रक्ताच्या संबंधित जे काही विकार आहेत किंवा त्वचाच्या संबंधित जे काही विकार आहेत ते समस्त विकारांपासून मुक्ती मिळते असं कालीतंत्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर तुळ राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडेतून मुक्तता मिळावं याकरिता ओंजळवर तीळ घेऊन ते तीळ गाईच्या गोवऱ्यांच्या सोबत होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडेतून मुक्तता मिळते। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अखंड मसूर डाळ जी आहे अर्ध करण्यापूर्वी जे अखंड असतो अख्खा मसूर